जय हिंद. वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे 21 ऑगस्ट 2026 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे एक निवेदन सादर करण्यात आलं होतं. त्या निवेदनमध्ये 3 मागण्या प्रामुख्याने मागणी करण्यात आली होती. पहिला म्हणजे आज जे रिक्षा चालकांवर आणि त्यांचे व्यवसायावर जे घात झालेला आहे, म्हणजेच टू व्हीलर रॅपिडो बाईक टॅक्सी, या बाईक टॅक्सीला बंद करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, फक्त एका दिवसासाठी कारवाई नसून ते कंटिन्यू कारवाई करावा यासाठी एक निवेदन देण्यात आलं. त्याचबरोबर वाहन पोर्टल हे 2 महिन्यापासून बंद आहेत. ते वाहन पोर्टल सुरू करण्यासाठी आम्ही मागणी केली. त्याचबरोबर मराठी भाषा हे कार्यालयीन सर्व कागदपत्र मराठी भाषेतच यायला पाहिजे यासाठी आम्ही मागणी केली होती. अन्यथा आम्ही 26 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलनावर आरटीओ कार्यालयाच्या गेटवर बसणार होतो. पण आज कार्यालयातर्फे एक लेटर प्राप्त झालेलं आहे, एक पत्र प्राप्त झालेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही रॅपिडोवर कंटिन्यू कारवाई करत आहे आणि त्याचा अहवाल खटला विभागाला देत आहे. त्याचबरोबर मराठी भाषेसाठी आपण जे सुझाव दिलेले आहे ते आम्ही वरती पाठवून दिलेले आहे. वाहन पोर्टलचं काम थोडक्यात राहिलेलं आहे, ते पण 2 ते 3 दिवसात पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी सांगितलेली आहे. आणि आंदोलन करू नये आणि कार्यालयाला सहकार्य करा असं त्यांनी आवाहन केले. आम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांचा मान ठेवत आम्ही आंदोलन वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आंदोलन स्थगित करत आहे. आणि येणाऱ्या काळात जर रॅपिडोवर किंवा बाकीचे मागण्यावर ठोस कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. याची दखल प्रशासनाने घ्यावी, आरटीओ अधिकाऱ्यांनी घ्यावी. त्याचबरोबर मी सर्व वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी, सभासद आणि चालक बांधवांना विनंती करतो की आपण उद्या जे आंदोलन करणार होतो ते स्थगित केलेले याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ.